नमस्कार मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही नवे असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। चला, आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे। थर्ड टेट 2025 ची नोटिफिकेशन कालच आलेली आहे आणि त्याच्यात सांगितलं आहे की मे जूनमध्ये परीक्षा होणार आहे आणि 100% यश मिळवण्यासाठी अनिवार्य पुस्तके, कंपल्सरी जी बुक्स आहे जी आपल्याला वाचावीच लागणार आहे, तर ती सर्व पुस्तकांची ऑथेंटिक यादी या व्हिडिओच्या माध्यमातून आणि कशी वाचावी आणि कोणत्या पुस्तकातून काय घ्यावं या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, थर्ड टेट 2025 साठी प्रत्येक अभियोग्यता धारकाला सर्वोत्तम आणि दर्जेदार एज्युकेशन मिळावं ह्यासाठी गुरुजी बॅच 2.0 आपण लॉन्च केलेली आहे। या बॅचमध्ये प्रवेश देणे सुरू आहे। प्रत्येक अभियोग्यता धारकाला बॅच खरेदी करता यावी ह्यासाठी आपण 95% ऑफ त्या बॅचवर देत आहोत। 2022 मध्ये म्हणजे दुसऱ्या टेटमध्ये आपल्या बॅचचे 1027 विद्यार्थी शिक्षक म्हणून रुजू आहे आणि महाराष्ट्रात सर्वोत्तम आणि पहिल्या क्रमांकाचा रिझल्ट आहे। या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नियमित लाईव्ह लेक्चर आणि लाईव्ह तुम्ही अटेंड नाही करू शकले तर रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, PDF सोबत मोफत टेस्ट सिरीज, त्याच्यामध्ये घटकानुसार IBPS पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज होईल। मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर मिळेल, व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल। 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवून सुद्धा मिळेल। मग वाट कशाची बघत आहात? लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा। मित्रांनो बघा, आता आपण बघणार आहोत प्रत्येक विषयाला किती मार्क्स आहे आणि त्याला म्हणजे किती मार्क्स आहे, किती प्रश्न आहे। तर या ठिकाणी बघा, सुरुवातीला आपण बघूया मराठी भाषा 15 प्रश्न 15 गुण। 15 प्रश्न 15 गुण म्हणजे मराठी भाषा हे संपूर्ण व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारे हे सगळे एकूण 15 प्रश्नासाठी असणार आहे आणि त्यातून आपल्याला 15 गुण मिळणार आहे। तर आता बघा, मराठी भाषेचा तुम्हाला अभ्यास करायचा असल्यास तुम्हाला हे पुस्तक घ्यावं लागेल। नितीन प्रकाशनचं मोरा वाळंबे यांचं पुस्तक आणि शब्दरत्न हे आपल्याला यूज करायचं आहे, वापरायचं आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर बाळासाहेब शिंदे, आनंद पब्लिकेशनचं बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक घ्यायचं आहे। आता मी एका विषयासाठी एकापेक्षा जास्त पुस्तके तुम्हाला सुचवत आहोत, त्याचं कारण काय आहे तेही समजून घ्या। म्हणजे दोन्ही पुस्तके कंपल्सरी तुम्हाला वाचायची नाहीये। प्रत्येकच पुस्तकामध्ये म्हणजे प्रत्येक टॉपिक दिलेला असणे हे काही गरजेचं नाही आहे, हे अनिवार्य नाही आहे। म्हणून आपल्याला परीक्षेला जो टॉपिक आहे तो एका पुस्तकात पूर्णच्या पूर्ण टॉपिक, छोटे मोठे मायनर टॉपिक जे ह्या पुस्तकात नसेल ते दुसऱ्या पुस्तकात असतील, जे ह्या पुस्तकात नसतील ते ह्या पुस्तकात असतील। त्याच्यामुळे आपल्या तेवढ्यासाठी म्हणजे मग म्हणाल तुम्ही सर एका विषयासाठी 2-2, 3-3 पुस्तके अभ्यासायची आहे का? तर असं अजिबात नाही। किंवा एखादा टॉपिक दुसऱ्या पुस्तकामध्ये सोप्या पद्धतीने दिलेला असू शकतो, त्याच्यामुळे आपल्याला 2 पुस्तके 3 पुस्तके अशी पुस्तके वापरावी लागणार आहे। आणि लक्षात घ्या, त्या पुस्तकाचं म्हणजे कोणत्याही त्यापैकी एका चांगल्या पुस्तकाचा प्रत्येक सुरुवातीच्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यंत अभ्यास करायचा आहे। आणि ज्या गोष्टी आपल्याला म्हणजे ह्या पुस्तकापेक्षा दुसऱ्या पुस्तकात सोप्या वाटत आहे तर त्या पुस्तकामध्ये जाऊन अभ्यास करायचा आहे। तर मराठीसाठी लक्षात घ्या, इथे आनंद पब्लिकेशनचं बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आणि नितीन प्रकाशनचं आपण काय मराठी व्याकरण लेखन, सुगम मराठी व्याकरण व लेखन मोरा वाळंबे ह्यांचं पुस्तक तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर बघा, आपल्याला इंग्रजी भाषा 15 प्रश्न आहे। त्याच्यामध्ये इंग्रजीमध्ये भाषा, शब्दसंग्रह म्हणजे व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतारे ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी येणार आहे। 15 प्रश्न आहे आणि 15 गुण आहे, हे लक्षात घ्या। मग त्यासाठी आपल्याला आनंद पब्लिकेशनचेच संपूर्ण इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे लिखित हे पुस्तक वापरायचं आहे बघा। आणि पुन्हा सोबतच दुसरं पुस्तक म्हटलं तर इकडे MJ शेख यांचं इंग्रजी व्याकरण आपल्याला इंग्रजी विषयासाठी वापरायचं आहे। आणि तुम्हाला सांगतो, एखादा चॅप्टर दुसऱ्या पुस्तकामध्ये
आपण वाचलेल्या पुस्तकापेक्षा सोप्या पद्धतीने दिलेला असतो, म्हणून आपण अशी 2-2, 3-3 पुस्तकांची नावे तुम्हाला या ठिकाणी सुचवत आहोत। आणि एखाद्या ठिकाणी विशिष्ट ठिकाणी तुम्हाला ही सर्वच पुस्तके अवेलेबल असतील असंही नाही, मग जर समजा एक नसेल तर दुसरं पुस्तक घेऊन तुम्ही काम भागवू शकता, अभ्यासाची सुरुवात करू शकता। आणि पुन्हा महत्त्वाची गोष्ट, समजा 2 मित्र ॲट ए टाइम जर अभ्यास करत असतील, सोबत अभ्यास करत असतील, 6 अध्यायी असतील, 6 अध्यायी म्हणजे सोबतच अध्ययन जर करत असतील अभ्यासिकेत वगैरे, तर एकाने वेगळ्या प्रकारचं पुस्तक घ्यायचं, दुसऱ्याने वेगळ्याचं घ्यायचं। म्हणजे एकाने जर समजा इंग्रजी व्याकरण शिंदे यांचं घेतलं असेल तर दुसऱ्याने इंग्रजी व्याकरण शेख यांचं घ्यायचं आणि वाचनानंतर ते अल्टरनेट करता येतं आणि सगळ्या पुस्तकांची सामग्री आणि अभ्यास साहित्य आपल्याकडे तयार सुद्धा होतं, हे लक्षात घ्या। सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, अतिशय महत्त्वाचा विषय, तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी। लक्षात घ्या, 80 प्रश्न आहे आणि 80 गुण आहे आणि हा विषय म्हणजे मेन पिलर आहे तुमच्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी। तर परीक्षेच्या नावातच आहे बुद्धिमत्ता चाचणी, अर्ध नाव परीक्षेचं तेच आहे। याला तब्बल किती गुण आहे सर, तर तब्बल मित्रांनो 80 गुण आहे आणि 80 गुण असल्या कारणाने तुम्हाला सांगतो ह्याचा प्रॉपर अभ्यास आपल्याला करणं हे अतिशय गरजेचं आहे, हे तुम्ही समजून घ्या। मग आता बघा, संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी यश चंद पब्लिकेशनचं डॉक्टर RS अग्रवाल, प्रत्येक छोटे मोठे प्रॉब्लेम या पुस्तकामध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न झालेला आहे, म्हणून आपण हे किमान मराठी आवृत्ती जी असेल RS अग्रवाल यांची ती आपल्याकडे असणे गरजेचे आहे। त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी लेखक अनिल अंकलगी आहे, लक्षात घ्या। तर इकडे अनिल अंकलगी यांचं सुद्धा ह्या पुस्तकात अतिशय बेसिक आपल्याला रिझनिंग दिलेलं आहे। तर आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेसिक शिवाय तुम्हाला सांगतो की आपला पाया पक्का होतच नाही, म्हणून आपल्याला बेसिकवर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे। TIT मध्ये एकदम टॉप क्वालिटीचे क्वेश्चन येतात आणि विद्यार्थी डायरेक्ट त्या टॉप क्वालिटीच्या प्रश्नावर जाण्याचा प्रयत्न करतात, पण मित्रांनो तसं करू नका। त्याचं कारण सांगतो, तुम्ही जर समजा डायरेक्ट जमिनीच्या वर इमारत बांधण्याचा प्रयत्न केला तरी इमारत कोणी ढकलली तरी पडून जाईल। पायामध्ये काय आहे, बेसिक किती प्रॉपर आहे। आम्ही जेव्हा बेसिक शिकवत असतो बॅचमध्ये तेव्हा बरेच विद्यार्थी आम्हाला प्रश्न विचारतात की सर म्हणतात हे परीक्षेला येतंय का? लक्षात घ्या, अरे हे परीक्षेला दिसणार नाही, पाया तुमचा जमिनीच्या वर दिसत नाही किंवा पाया किती खोल आहे तेही दिसत नाही, पण त्या पायाच्या भरवशावर तुम्हाला सांगतो वरची पूर्ण 10 मजल्याची इमारत उभी असते। टॉपचे क्वेश्चन त्या पायाभूत गोष्टीवर डिपेंड करत असतात, म्हणून आपण कोणताही विषय असू द्या त्याच्यातल्या बेसिक कन्सेप्ट, संकल्पना म्हणा, त्या गोष्टी आपल्याला प्रॉपर समजून घेणे गरजेचे आहे, तेव्हाच जे टॉपचे क्वेश्चन असतात ते आपल्याला सहज सोडवता येत असतात। म्हणून या पुस्तकामध्ये अतिशय बेसिक रिझनिंग दिलेलं आहे आणि ते आपण करायचं आहे। त्याच्यानंतर बघा, वसे पब्लिकेशनचं बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक अतिशय सुंदर आहे, त्याच्यातही काही चॅप्टर जे आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये मांडण्यात आलेले आहे, म्हणून ते पुस्तक सुद्धा आपण यूज करायचं आहे। नितीन महाले यांचं बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक आहे, तर ते पुस्तक त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त सोडवण्यासाठी एक्झाम्पल दिलेले आहे आणि बरेच कठीण क्वेश्चन त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहे, तर हे पुस्तक विद्यार्थ्यांनी यूज करायचं आहे। त्याच्यानंतर सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्कक्षमता चाचणी। ह्याच्यापैकी सर्व पुस्तकं घ्यायची नाही आहे, सुरुवातीला जी सांगितली 2 टॉप मोस्ट ही पुस्तकं घ्यायची आहे आणि 2 पुस्तकं किमान कशासाठी ते सांगत आहोत की एकाच पुस्तकामध्ये सर्व प्रकारचे टॉपिक असणं हे काही गरजेचं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला किमान 2 पुस्तकं आणि 2 पुस्तकं किंवा 3 पुस्तकाची गोष्ट करू तर आपल्याला लँग्वेज कोणत्या पुस्तकाची सोपी आहे ते सुद्धा मुद्दा महत्त्वाचा असतो, समजून सांगण्याची पद्धत आणि मांडणी ह्या गोष्टी सुद्धा पुस्तकाच्या अनुषंगाने फार महत्त्वाच्या असतात। आता बघा, नंतर मित्रांनो अंकगणित 30 प्रश्न 30 गुण, अतिशय महत्त्वाचा मुद्दा। अंकगणित रिझनिंग ह्या 2 गोष्टी म्हणजे जवळजवळ म्हणजे एकाच कुळातील आहे, मॅथमॅटिक्स रिझनिंग, म्हणून ज्याचं अंकगणित चांगलं त्याला रिझनिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित विचार करता येतो, म्हणून हे मॅथ रिझनिंग हे दोन्ही मिळून 110 मार्काला आहे। याच्यावर आपण विशेष फोकस करायचा TIT एक्झामच्या दृष्टिकोनातून। म्हणून मित्रांनो बघा, ह्यासाठी सुद्धा आपण जेव्हा पुस्तकं बघूया तर डॉक्टर यश चंद यांचं RS अग्रवाल, यश चंद पब्लिकेशनचं RS अग्रवाल यांचं पुस्तक अतिशय सुंदर आहे। मराठीमध्ये नवीन आवृत्ती आली, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी प्रत्येक प्रकारचा प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, म्हणून या पुस्तकातून आपण अभ्यास करूया। नंतर संपूर्ण गणित स्पर्धा परीक्षेमध्ये गाजलेलं पुस्तक लेखक पंढरीनाथ राणे, चैताली प्रकाशनचं पुस्तक आहे, तर या पुस्तकात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे प्रकार गणितांचे दिलेले आहे।
त्या पुस्तकाचा निश्चित आपल्याला फायदा होईल. नंतर मॅजिक ऑफ मॅथमॅटिक्स, लेखक नितीन महाले ह्यांचं पुस्तक आहे. तर हे पुस्तक आपण गणितासाठी वापरू शकतो. मी काय म्हटलं, दोन विद्यार्थी म्हणजे तुम्हाला जर एखादा प्रॉब्लेम परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत वेगळा दिसत आहे आणि ह्या एका पुस्तकात जर दिसत नाही आहे, तर तेव्हा तुम्ही काय करायचं आहे, तो या पुस्तकात बघायचा आहे, त्या चॅप्टरमध्ये या पुस्तकात बघायचा आहे. म्हणजे एकाच पुस्तकात तुमचे सर्व प्रकार ॲड राहिलं अशातला कोणताही भाग नाही. म्हणून इथे किमान 2 पुस्तकांची मी गोष्ट करत आहोत. फास्ट ट्रॅक मॅथ्स वसे सरांचं आहे, पुस्तक छान आहे, सर्व स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी हे वापरतात. त्याच्यानंतर सचिन ढोळे सरांचं मॅथमॅटिक्सचं पुस्तक आहे, हे सुद्धा जनरली स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी वापरतात. तर त्याच्यामध्ये ही पुस्तके, ह्याच्यापैकी कोणतीही 2 पुस्तके तुम्ही वापरू शकता. आता राहिली गोष्ट सामान्य ज्ञान. सर किती गुणांसाठी आहे, तर तुम्हाला सांगतो तब्बल 30 गुणांसाठी आहे. आणि तत्पूर्वी परत एक गोष्ट सांगतो, तुम्ही पहा लक्षात घ्या, अंकगणिताची गोष्ट करत असताना इकडे जे 4थीचं स्कॉलरशिप आहे, 7वी 8वीचं स्कॉलरशिप आहे, ह्यांच्यामधले बरेच प्रश्न त्या परीक्षेमध्ये ॲड केलेले आहे. म्हणून 4थीच्या स्कॉलरशिपमधले, 7वी 8वीच्या स्कॉलरशिपमधले ह्या प्रश्नावर सुद्धा म्हणजे ही पुस्तकं सुद्धा आपण चालणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि अगोदरपासून ज्यांचं मॅथमॅटिक्स रिझनिंग चांगलं आहे त्यांना तर अडचणच येणार नाही. तर सामान्य ज्ञानासाठी विशेष गोष्ट इयत्ता 4थी पासून, आता नीट लक्षात घ्या, इयत्ता 4थी पासून अर्थ, राज्य, इतिहास, भूगोल, विज्ञान ह्याच्यापैकी तुम्हाला काहीही विचारू शकते, हे समजून घ्या. बघा, अर्थ, राज्य, इतिहास, भूगोल, तर हे पाठ्यक्रम लक्षात. महाराष्ट्र म्हणजे आपण बालभारतीची जी पुस्तकं आहे, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, तर हे याच्यामध्ये जे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम व निर्मिती मंडळ पुणे ह्यांची जी पुस्तकं आहे, तर हे MCERT लक्षात घ्या, ही जी महाराष्ट्र राज्याची क्रमिक लक्षात घ्या स्टेट बोर्डाची पुस्तके असं आपण लक्षात घेऊ. बघा, राज्य शासन जे आहे, राज्य शासनाची पुस्तके, स्टेट बोर्डाची जी पुस्तके आहे ती कोणती कोणती आम्हाला वापरायची आहे, क्रमिक पुस्तके. त्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, हे बघा इथे आता सोप्या बेसिक कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये इतिहास, नंतर आपण काय म्हणू सांगा, भूगोल, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि इकडे विज्ञान वगैरे ही पुस्तके वापरायची. हां, ही पुस्तके डायरेक्ट कुठून कुठपर्यंत वापरायची आहे ते लक्षात घ्या. अतिशय सोपी भाषा आहे, समजायला खूप सोपं जातं. राज्य सरकारची, राज्य शासनाची, बालभारतीची जी पुस्तकं आहे ती वापरायची आहे. इयत्ता 4थी लक्षात घ्या, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, इथे 11वी आणि 12वी. तर दादा इथे लक्षात ठेवा, 9 ते 12 4 ते 12वी पर्यंत बघा एका दिवशी 3-3, 4-4 पुस्तकं वाचून होतात. तुम्हाला सांगतो अशी सुरुवातीला 4, 5, 6 पर्यंतची पुस्तकं एकदम बेसिक कन्सेप्टवर आहे. सोबतच नोट्स काढायच्या, सेल्फ नोट्स बनवायच्या आणि त्या परीक्षेत आपल्याला जसं आता आपल्या ॲपमध्ये सर्व टाकलेलं आहे, म्हणजे इयत्ता 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकाची नोट्स तुम्ही 10 मिनिटात वाचू शकता. लक्षात घ्या, 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकाची नोट्स 10 मिनिटात वाचू शकता, 5वीच्या पुस्तकाची इतिहासाच्या 10 मिनिटात वाचू शकता. तर असं तुम्ही 2 ते 2.5 तासामध्ये अख्खा इतिहास रिव्हिजन करू शकता. लक्षात घ्या, 2 ते 2.5 तासामध्ये इयत्ता 4थी पासून तर 12वी पर्यंतचा अख्खा इतिहास आपल्या नोट्सच्या माध्यमातून तुम्ही रिव्हिजन करू शकता. 1.5 ते 2 तासामध्ये तुम्ही राज्यशास्त्राची रिव्हिजन करू शकता, 2-2.5 तासामध्ये भूगोलाची करू शकता, अर्ध्या-पाऊण तासात अर्थशास्त्राची करू शकता बघा, आणि 2-3 तासामध्ये तुम्ही सायन्सची करू शकता. म्हणजे तुम्ही जर ठरवलं की 2 दिवसामध्ये ही सगळी स्टेट बोर्डाच्या पुस्तकांची रिव्हिजन करायची आहे, तर ती रिव्हिजन सुद्धा तुमचं होते. पण त्या पद्धतीनं तुम्ही स्वतः नोट्स क्रिएट करणं त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे, हे समजून घ्या. कारण ही एवढी मोठी पुस्तकांचा जो पसारा आहे तो वारंवार वाचायला वेळ भेटणार नाही आहे. आपल्याकडे मॅक्झिमम किती दिवस आहे सर, आजपासून मोजले तरी मला असं वाटतंय अंदाजे 60 दिवस तुमच्याकडे आहे, हे तुम्ही नक्की समजून घ्या. आता बघा, मग ही जी पुस्तकं आहे स्टेट बोर्डाची, ही सर्व पुस्तके आपल्याला वाचून काढायचे, विषय आत्ताच सांगितले त्याप्रमाणे. आणि सोबतच 4थीची, 7वीची, 8वीची अर्थ, राज्य, इतिहास, भूगोल ह्यांची स्कॉलरशिपची पुस्तके आहे ती सुद्धा वाचून काढायची आहे. आता अत्यंत महत्त्वाचा विषय सायकॉलॉजी, मानसशास्त्र. 30 प्रश्न आहे, 30 गुणांसाठी आहे, हे लक्षात घ्या. आणि हा जो विषय आहे त्याच्यामध्ये बघा अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे डॉक्टर शशिकांत अन्नदाते व स्वाती अन्नदाते. तर डॉक्टर शशिकांत अन्नदाते
ह्यांचं पुस्तक घ्या, म्हणजे हे वाचाच असं माझं म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर जे फडके प्रकाशनचं मानसशास्त्र आहे त्याच्यातून बरेच प्रश्न परीक्षेला ॲज अ टीच असतात, म्हणून हे पुस्तकसुद्धा तुमच्याकडे असणं अनिवार्य आहे. नंतर बघा, असे समग्र पुस्तकं जर घेतो म्हटलं, ज्या पुस्तकामध्ये सर्व कंटेंट आला पाहिजे सर, तर जे अभियोग्यतेसाठी फार महत्त्वाचं आहे तर के सागर, बी पब्लिकेशन आणि विद्याभारती प्रकाशन ह्यांची पुस्तकं घ्या. मला वारंवार विद्यार्थी पुस्तकांसाठी फोन करून विचारतात की सर एक पुस्तक सांगा, एक पुस्तक सांगा. मग TIT टायटलचं के सागरचं घ्या, बी पब्लिकेशनचं घ्या, विद्याभारती प्रकाशन प्रश्नपत्रिकेसहित आहे ते घ्या, असं लक्षात घ्या. आणि चालू घडामोडी लक्षात घ्या. आता चालू घडामोडी आजपासून तुम्ही असं लक्षात घ्या, परीक्षेच्या दिवसापासून आधीच्या 6-7 महिन्यापर्यंतच्या चालू घडामोडी त्या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. मग त्याच्यात बघा, सिम्प्लिफाईड प्रकाशन आहे, अभिनव प्रकाशन आहे, पृथ्वी प्रकाशन आहे. तर या अभिनव प्रकाशनच्या पुस्तकामध्ये वगैरे अत्यंत सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीनं दिलेलं असतं. आणि तसंच कुठे सर, तर या सिम्प्लिफाईडमध्ये सुद्धा दिलेलं आहे. आता पृथ्वी प्रकाशन वगैरे याच्यामध्ये अतिशय म्हणजे खूप जास्त बारकाईमध्ये जाऊन लक्षात घ्या स्पष्टीकरण वगैरे केलेलं आहे. पण आपल्यासाठी तुम्ही याच्यापैकी कोणतंही एक म्हटलं म्हणजे सर्वच तुम्हाला सापडणार नाही किंवा ॲट ए टाईम तुमच्या वेळेत उपलब्ध असणार नाही. म्हणून तुम्ही सिम्प्लिफाईड प्रकाशन, अभिनव प्रकाशन, पृथ्वी प्रकाशन ह्यांच्या चालू घडामोडी बघितल्या तरी तुम्हाला चालू घडामोडी सर्वच्या सर्व कव्हर होईल. कालावधी चालू घडामोडींचा कसा असला पाहिजे, आपल्या परीक्षा आता मार्च आहे, इथून 5-6 महिने मागे जा आणि तिथून षण्मासिक लक्षात घ्या वगैरे घ्या किंवा सगळ्या महिन्यांची मासिकं घ्या आणि ती वाचून काढा, म्हणजे सर्व चालू घडामोडी या ठिकाणी कव्हर होईल. हा महत्त्वाचा विषय. हे बघा, आपण जर बघतो म्हटलं तर हे बी पब्लिकेशनचं शिक्षक भरती TIT मार्गदर्शक गाईड आपल्या अत्यंत कामाचं होईल. नंतर विद्याभारती ह्यांचं पुस्तक आहे आणि प्रश्नपत्रिका संच आहे, तो सुद्धा अतिशय कामाचा होईल. आणि के सागरचं सुद्धा TITचं पुस्तक हे अतिशय कामाचं होईल. ह्या महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो, अभ्यास करत असताना पहिल्यांदा अभ्यासक्रम समोर ठेवा, सिलेबस समोर ठेवा आणि नंतर सिलेबसला गृहीत धरूनच तुम्हाला सांगतो तुम्ही अभ्यास करा. त्याचं कारण, बिना सिलेबस म्हणजे आपल्याला कोणत्या गावाला जायचं आहे हे माहीत नसताना बसस्टॉपवर जाऊन बसलो असा त्याचा अर्थ होतो. महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थ्याला अचूक आणि नेमकं मार्गदर्शन व्हावं आणि सर्वोत्तम दर्जेदार त्याला एज्युकेशन मिळावं ह्यासाठी आपण थर्ड टेट 2025 गुरुजी बॅच 2.0 लॉन्च केलेली आहे. प्रवेश देणे सुरू आहे आणि प्रत्येकाला परचेस करता यावं ह्यासाठी 95% प्लस आपण त्या ठिकाणी ऑफ देत आहोत. 2022 महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा रिझल्ट 1027 प्लस विद्यार्थी ह्यांची निवड झालेली आहे. या बॅचमध्ये सर्व विषय नियमित लाईव्ह सोबत रेकॉर्ड बॅच, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDF, मोफत टेस्ट सिरीज, घटकानुसार उपघटकानुसार संपूर्ण 200 प्रश्नांचा पेपर आणि त्यांचं सर्वांचं सोल्युशन, मागील सर्व वर्षींचे झालेले सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, परीक्षा पुढे गेली तर कालावधी वाढवणं मिळेल. मग वाट बघू नका, आणखी काही नोटिफिकेशन येण्याची वाट पाहू नका. उद्याच परीक्षा आहे म्हणून अभ्यासाला लागा. लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप लिंकवर टच करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.